आले पण गहू येतात तेल टाकेल हे ना देणं, येतात कामं करणं जीवार सायजे ऐदी दंड आणि आम्हाला शिकवतात ते काय काय रघू. हा अरे जेवण पुरे सायजे ऐदी नाही काय, कामं करणं जीवार सायजे रोजदारीच पाहिजे नसतं तेल फुका देणार आहे कोणी. पा बुडे बा हे असं आहे सांगा, जो काम करते त्याला काम बी नाही करू देते लोक. पा तुम्ही याच्यापेक्षा जास्त काम करता, ते याच्या डोळ्यात येऊन राहिलं, त्याच्या दुखून राहिलंय. काय नामदेव यायले पाहिजे हरामाची कमाई, कामं करणं येतात जीवात. यायचं कसं आहे, दिवसभरात 2 एकर वार घेतलं बस झालं आपलं गरम. आपलं काम तसं नाही, आपलं कामाचा अंग आहे. वैदीपणा करत नाही. तू 700 रुपये रोज देऊन राहिला, फुकाळ देऊन राहिला का आम्हाला, भाऊदादा नात्याने देऊन राहिला. बुढी बा आता हे साऱ्या गावात माजून करतील. बुढे 7 एकर वार घेतलं, 500 रुपये रोजात. बुढे ढोपरून घेऊन राहिला सरपंच नामदेव, ढमुक टमुक साऱ्या गावात बॉम्ब करतील आता. मग केलं तर आपण काही सारखे वैदी अवघाने येईल का भेणार आहो का आम्ही. अरे जे कामगिरी होते हा माणसाच्या तेच करीन की नाही माणूस. हा तुमचे पैसे भोकाचे आहेत का, तुम्ही 700 रुपये रोज देऊन राहिली नाही आम्हाला, मग त्या मानानं काम बी करायला लागेल की नाही. अरे ह्या शिपतरेल कोण भेटे रे, कोरदेनं माझून केलं तर. हा सहा नाही आम्ही 8 एकर वार घेऊ. अरे पहिले 15 एकर वार घेत जाऊ आम्ही, हे तर कमी झालं. हा बुडे बा तुम्ही कामाले तर 1 नंबर आहे बापा, जवान पेक्षा बी चांगले आहे तुम्ही कामाले. हे जवान काहीच कामाचे नाहीत पोरे आजकालचे. काय कामाचे रे, फक्त रोजदारीची भरती आहे हे जवान पोरे. दिवसभर मोबाईलची उडा, रिचार्ज सरलं की कामाला जा. 2 घंटे काम केले की 500 रुपये भेटतात. असं आहे ना, ऐदी सारा काम व्हायला आहे ना. ऐदी सायाचे आम्हाला शिकवून राहिली ते. जाऊ दे, काही टेन्शन नको घेऊ. चाल बापा दे दोर आमच्या हाती, हाणतो आम्ही. हो रे बा डवरे राहिले हाणायचे बा, अजून एखादा घंटा हाणतो आम्ही, चालले जातो मग घरी. बरं नाही हो बापा बुडे बा काका, किती खांता बापा 6 एकर वार घेतलं ना, अजून किती घेता. नाही काय हाणू का, चालले जा तुम्ही घरी आता. जावा जेवण खाऊन राहिले तुम्ही करायचे. बरं हो बुडे बा आता हाणू का हो बापा, जा घरी जा बापा. बुडी वाट पाहिजे तशी जेवले खावले नाही, काही डबा आणला तुम्ही, नाश्ताही नाही आणला सोबत, काहीच नाही. दिवसभराचे हाणून राहिले तुम्ही. जावा तुमचा टाइम बी झाला, चालले जा घरी. अरे गड्या एखादा घंटा हाणलेच ते, आम्हाला काही भूक मूक लागली नाही. जाऊ दे, एखादा घंटा जास्त काम केलं तर काय फरक पडून राहिला, का आतलं काम असते आपलं. अरे बाबा नामदेव सरपंच होय बरोबर तुझी, आम्हाला हाणून दे बापा, एखादा घंटा हाणतो आम्ही. घरी जाऊनच काय करा बाजीच्या दोऱ्या तोडणार. तू रोजदारी देऊन राहिला बाबा, 700 रुपये रोज घेऊन राहिलो ना, अजून 1 एकर भरो आर हाणतो आम्ही ते. बापा बुडे बा त्या मानानं लय काम केलं तुम्ही न. हे पोरे आजकालचे काहीच काम नाही करत. 2 एकर वार घेतलं असते ना, 1000 रुपये रोज घेतला असता. तुम्ही ना तर खूप मोठं काम केलं. 6 एकर वार हाणलं ना, आता किती घालता तरी म्हणतात अजून 1 घंटा हाणतो. नाही घरी जा तुम्ही आता. अजून जर तुम्ही 1 घंटा थांबले की नाही वावरात, हे अजून तुमच्या नावानं कन्या काढतील गावामध्ये. हा मजुराची युनियन झाली ना आपल्या गावामध्ये, संघटना बनवली नाही ना, ते तुम्हाला कोसतील, टोमणे मारतील गावात. जा बापा, काही काम थांबू नका, काही काम ना करू आता, जा घरी तुम्ही. त्याईले नाही भेटणं बी आम्ही त्याईले भेटणार याव का. अरे हेट कोणती संघटना घाल चुल्यात, आम्हाला काय करायला लागत तिचं. हळदी लोकांची संघटना असते, आमची काही संघटना आम्ही संघटना वेगळ्या. नाही ना बुडे बा, पण तुम्ही भरपूर काम केलं ना. 6 एकर वार आणला का तुम्हाला अजून म्हणूच काय, मी काम नसतं झालं तर म्हटलं असतं मी, काम केल्यावर काय म्हणते माणूस. बरं बुवा आता तू गोट घेऊनच नेरायला जातो मग. हा उद्या आहे ना पण. आहे ना उद्या आहे, नाही तर काय तर बापा तुम्हाला काम आहे, नाही तर काय तर. आता कसं तुम्ही परमनंट राहा आपल्याकडे. तुम्ही व्हाबर बाजूले चला, डवरे मोहरे सोडतो आम्ही, गाड्या गिड्यात टाकून देतो तुम्हाला, गाड्या घरी घेऊन जातो. घरी डवरे मोहरे काढतो, बैलाले चारा कुठा टाकून देतो ना. हो रे बा, बैलाला पाणी मानी पाचतो आम्ही. चाल मग होय बाजूले. नाही हो बुडे बा, पाचतो मी पाणी, पाचतो चारा कुठे टाकतो, डवरे बी घेऊन येतो घरी. टेन्शन नाही घ्या तुम्ही, जा घरी आता. बरं बा आम्ही करतो ना बाबा, आमचंच काम आहे ना. तर डवरे आम्ही हाणून राहिलो तर डवरे गाड्या टाकणं, घरी नेणं, ढोरायचं म्हणजे बैलाचा चारा कुटार करणं, दान मांडणं बैलाले, हे आमचंच काम आहे, करतो ना आम्ही. नाही हो बुडे बा, काय करू नका, करतो मी. बरं बा, त्या मतानं चाले गड्या रघु. हो गड्या चाल. चला सरपंच घ्या बरं मेरीवर डवरे आपले. हो चला. गोरा अरे गोरा हे भांडा हे माय किती काम करा ना आपण, पण शेतकरी कसं आपल्या नावानच कन्या काढतात ना.
एवढंच निंदलं तुम्ही ना तेवढंच निंदलं तुम्ही, अशाच निंदत नाही तशा असे टुमणे लावतात की बस. पण कसं आता आपल्याला गरज असते, ऐकून घ्या लागतात त्या गोष्टी. ते तर आहेच बाई. आता कसं त्याचं वावर आहे, त्याने आपल्याला सांगेल असते, रोजदारी देतात, ते कसं बोलून बी घेतात आणि कामही करून घेतात. मग असंच निंदलं तसंच निंदलं, तुम्ही हेच नाही करत आणि तेच नाही करत. माय बोलतात तर बोलू द्यायचं ना, जे काम करायचं आपल्याला तेच करायचं ना. त्याच्या म्हटलं कुठे ऐकता आपण. आणि जास्त जर कणकण केली ते ना, तुम्ही अटीसा निंद्याले एवढीच पात नाही पुरली तेवढीच, मग काय शेंडा हातीन बोड खार माती. मग या मेरेचं त्या मेरेड कुद्याचं डायरेक्ट काय करा लागते आपल्याला. माय तुम्ही लय बोलून राहिल्या माय बाई. एवढं असं नाही तसं नाही असे बोलतात तसे बोलतात. 300 रुपये रोज देऊन राहिले ते मोजून कळकट 3 नोटा देऊन राहिले ना. मग त्याच्या मानानं काम तर लागेल की नाही. आपण अर्धी पात निंदत नाही. आपण 7 ते 11 या टायमात किती पाता लागायला पाहिजेत, निदान नाही तर 3 तरी पाता लागायला पाहिजेत ना. फुकाचा आहे का त्याचा पैसा. मग आपल्याला शेतकरी बोलले की मोठा आपल्याला मग नाका तोंडाला फुंडका येते. मोठा आपण नाक फुगून बसतो. तो आम्हाला असाच बोलला आणि तो तसाच बोलला. आपण तसं काम नाही करत ना, म्हणून ते बोलतात. या बुडीला तर लस पाणी येऊन राहिलं बाबा शेतकऱ्याचं. जशी काही हे बुडी या मेरून त्या मेरून जाते, आपल्याच बरोबर निघते नाही बुडी. मग या बुडीनं काऊन नाही जात, 3 पाता काऊन नाही लावत. माय पुढे तर जातो मी, पण कसं तुम्ही गोटे मारताना मागून हवं बुटी पुढे नको जाऊ, बरं पुढे नको जाऊ, आम्ही मागे आहात अशा करताना तुम्ही. पुढे काय झेंडा आहे का तुले, पुढे काय झेंडा आहे का, तो काही देऊन राहिला का, अशा तर म्हणता तुम्ही. मोठ्या सांगून राहिल्या, आता नाक लावून राहिल्या. बोलायला नका लावू मले, तू सगळं उघडं पाडेन तुमचं पिच आहे. आता काही बोलून राहिल्या तुम्ही. जा ना मग लावत जा ना 3 पाता. आमच्या ज्यानं नाही होत. तुम्ही बापाला जेवा ना, तुमच्या ज्यानं लागतात 3 पाता. करत जा तुम्ही, कर लांबत जा मग. माय बस झालं ना, आपल्यामध्ये कालच भांडणं करतात. ते बुटी बी बरोबर बोलून राहिली ना. निदान नाही तर खरंच जरासं नाही 3 पाता तर 2 तरी लावायला पाहिजेत ना आपण. पण आपण दोन्ही नाही लावत, नाही अर्ध्यातच असतो. माय बाई मागायच्या मानानं आम्ही काम करत असतो. तुम्ही म्हणसाल की 3-4 लागल्या पाहिजेत आणि एवढ्याच पाता लागल्या पाहिजेत, तेवढ्याने मग तेवढे पैसे मोजायला पाहिजेत ना. 300 रुपये रोजात काय होते. माय 300 रुपये रोजात काय होते. आता काय सांगू तुले. 2 रुपये रोजात निंदला आम्ही ना सकाळ पासून तर संध्याकाळ घासा लागे. आणि तुम्हाला आता 300 भेटून राहिले, त्यातही तुम्ही ढंगडे करून राहिले. आता टाइम काहीच नाही, 7 ते 11 आहे ना माय. असंच टंगडीला बांधल्या जाते. हा टाइम तर बात तर निघून जाते. आम्ही संध्याकाळी सकाळून 7-8 वाजता गेले की संध्याकाळी 7-8 वाजता या लागे. एवढं काम करू आम्ही ढोरासारखं. तुम्ही होत्या गद्या एवढं काम करणाऱ्या, आमच्या ज्यांनी होत काम. तुम्ही करा माय बाई, तुमच्या ज्यांना होते तर. माय आपल्या काल भानगड करून राहिल्या. जेवा ना मुकाट्यानं. अजून आपलं जेवणही राहिलं ना. मोठ्या बघ चालू आहे आपली तर. अजून तो येईन तर म्हणीन ना की फुगणही नाही झालं, 300 रुपये रोज देऊन राहिलं म्हणीन, आणि तुमचं काय फुग्यातच राहिलं अजून. आणि शेतकरी बोलली की मोठे मग पाणी येते नाकाले. असं तसं जेवण पटपट चाला ना. करू माहिती भाडोळी, चला जेवण करा बरं पटपट. निघा आठून. अटीच बसेल राहता का आता. माय बाई चला बंद करायला पुरते हा विषय आता. अटीच बंद करा. चला जेवण करा पटकन, चला लागल्या पाहिजे आपल्या पाच्या आता. बाबा झालं असेल तर चला बा. 1 घंटा झाले बसेल आणि तुम्ही या झाडाखाली. निंदच राहिलं ना माय. वरचं पाणी आलं सारा इद्दच होई. चला बा जराशी आमची बी कसं विचार करत जा शेतकऱ्याचा. तुमचाच नका हाणत जाऊ. आला की नाही तो आपल्या नान कोणी कांडाले. अरे बाबू झालं आमचं जेवण झालं. येतो आम्ही येतो. पटकन या चला. काय 300 रुपये रोज घ्यायला पुढे काम करायला मागे पुढे. काय लोक असतील असं वा कायच करा माणसानं. लगे मोठे राग येतात. दुसऱ्या दिवशी येतही नाहीच कामाले. अशी कंडिशन आहे भाऊ. आता काय करशील. तर पण मला असं वाटतं बा बुढे कामच नाही करतील. ह्या डोंगरेजन काय काम होते म्हटलं बा. कुठे डवरे हाणणारा. पण म्हटलं आता माणूस भेटत नाही बापा. कोणी यायला तयार नाही डवरेवर. तर चला बापा घ्या बुढे डोंगरेज बापा. पण बुढेचं कामाचे निघले हो बापा. 6 कोरा घेतलं जवानपेक्षा जवानात बुढे. पाहू नो बा तुमच्या आवारात मी बुढे पाहिले तर मी हसो. म्हटलं बाय नामदेव भाऊ काय जाणलं जमा करून गावातला खारा खुरा. हे बुढेजन कायच काम होते. पण बुढेचं काम पाहिलं बाप अरे खुशच झालो मी डायरेक्ट. बोललो राहिले बुढे कामाचे आहेत. हो ना मला गॅरंटी नव्हती. पण बुढे मस्त काम केलं बा. चोख एकदम बिलकुल. कुठे घासघूस नाही काय नाही. म्हणजे खुरपण हा टाप मस्त. जुने लोक कामात तरबेज होते ना हो. काम म्हणजे काम होतं त्याचं. आता नाही सोडत बा बुढेले मी नाही बापा. 12 महिने कामाला चालू ठेवतो बा बुढेले. हो बुढे कामाचे आहेत. हे जवान पोरे कायच कामाचे नाहीत गावातले. 2 घंटे झाले कीच म्हणतात लेख नामदेव टाइम झाला ले घरी जा लागते. 2 एकर वार नाही घेत त्याचा टाइम होती. भाऊ तुमचं झालं की माय झालं की तुमचं. आपण दोघं मिळून आता कारभार चालू. या बुढेला सुट्टीच नाही आता. कारण गावातली दुसरी कोणाला सांगायचंच नाही.
देवल्या आणि फेवल्या हे माया परमनंटचे माणसं सारे बंद करून टाकतो मी आता. काही कामाचे राहिले नाहीत ते सारे वैदी झाली. हा हा तसंच करू आपण. हा? असं 2-4 दिवस माया 2-4 दिवस तुमचं. हा, मस्त करतात काम बुडे. आणि बुड्याची दुसरी गोष्ट मला येलं पटली. आता डवरे झाले हाणं आपण काय म्हटलं द्यायले घरी जावा तुम्ही. बुडे काय म्हणत नाही गड्या आम्ही डवरे सोडतो गाड्याचे टाकतो घरी नेतो बैलाला पाणी पाजतो कुटार टाकतो दाणही मांडतो. कसं आमच्या डवऱ्यावर होतं आम्ही तर आमचंच काम आहे. आजकालचे मजूर करतात का. डवरे झाले हाणं की मालकाच्या अंगावर दोर फेकले की तुझे डवरे घे तुझे बैल घे आणखीन घरी डवरे नको आणू. काय घेण देण नाही आम्हाला. गाडी क्लिक मारली घरी. हा ते तर आहे बाबा. आता तू बस गाडीला किक मारली घरी. डवरे फोरे कोण टाकीन बाबा गाड्यात. दोर नाही सोडत. हा डवरा तर असाच बैलाच्या खांद्या पण डवरा गाड्यात नाही टाकतील. हा फक्त रोजदारी पाहिजे. बुडे म्हणजे इमानदारी किती आहे पाहा तुम्ही. हा डवरे हाणून राहिलो म्हणते रोजदारी घेऊन राहिलो होतं बैलाला पाणी पाजणं दान मांडणं घरी गाडं नेणं हे आमचंच काम आहे. हा पहा बरं किती म्हणजे समजदारी आहे बुड्यामध्ये. अरे हे जुने खोळ जाणू शकतात. हे नवीन पोरे नाही जाणू शकत. नवीन पोरे नाही करू शकत. हे नवीन पोरे फक्त संघटना बनवून रोजदारी वाढवून 2 घंटे काम करून हे चित्तम करू शकतात फक्त. हा हा ते तर आहेच म्हणा. आता आपल्याला फक्त हे बुडे सोडा नाही लागत आता. बोला नामदेव. अरे बोला ना काय म्हणता. काय बाबा झाली बाबा वाई. वा टकाटक काम झालं लेक. हा राजा मुंशीराम भाऊ झाली बाई. अहो तू येतं झालं बा काम पण हे शिवल्यान ते म्हणजे बोटं घालेली कामं करून राहिले ना. संघटना केली म्हणतात त्याने मजुरा इथे. मग शेतकऱ्याला का खापी घालतात का सायाचे. शिवल्यानं हो ना भावा शिवल्यानं केली ना. आताच ऐकले ना आम्ही कुरकुर द्यायची वावरामध्ये. काय तर ते बुढे काम करून राहिले 6 करार घेतलं ना आपल्या संघटनेच्या विरोधात जाऊन राहिले ते. ढमुक चालू होतं बा द्यायचं. ऐकलं आम्ही ना कानानं आमच्या. पर याची संघटना झाली का तयार आता. आता काय म्हणणं आहे यायचं. आता त्याचं असं म्हणणं आहे की रघु बुडा आणि मोतीराम बुडे छान काढलं. तुम्ही 6 करार कसं घेतलं संघटनेचा नियम कसा मोडला. दिवसात फक्त 7 ते 11 मध्ये 2 करार घेणं 700 रुपये 500 रुपये रोज घेणं हे ठरेल आहे म्हणे आपल्या संघटनेमध्ये. ढमुक बोलणारा त्या बुडे येईल ते. मग जो काम करते त्याला कामही करू देणं नाही. हे वैदी लोकांनी संघटना बनवली सांगा. हे तर करतच नाही दुसऱ्याला करू देत नाहीत. किती नालायकपणा आहे. हो यायचा काही ना काही आपल्याला बंदोबस्त बसवा लागते बरं. नाहीतर हे आपल्याला जीवांशीच मारतील. हा 500 रुपये रोज काही थोडा नाही झाला. हे दिवसातून जर 2 एकर वार घेतील 500 रुपये रोजात तर आपल्याला काय पुरणार आहे. जमिनी आजच इका लागतात. मुंशीराम भाऊ काहीच टेन्शन नाही घेऊ. त्याला कोणी कामाला सांगत नाही कोणी हुंगत बी नाही द्यायले. कोण हुंगते द्यायले आपल्या गावामध्ये. आता हे बुड्ढे झाले तयार. अजून जशी 2-4 जण झाली की झालं. पण ते संघटना बाबा मिटिंगा गिटिंगा घेऊन राहिले ते बायाच्या आणि माणसाच्या. निंद्याला कोणी येणार नाही वाईवर कोणी येणार नाही. आणि हे बुडेला धमक्या दिला हे बुडे येत नाहीत कामाले आता. हे बुडे ऐकतात का द्यायचं. संघटना काही नाही बुड्याची. बुडे नाही ऐकत द्यायचं. बुडे त्याला सून होती. टेन्शन घेऊ नका तुम्ही. पा त्याला पळत या लागेन आपल्या कामाले. टेन्शन घेऊ नका. चला बरं तटलो चला. ते टेन्शन घेऊ नका म्हणता डोक्याला जास्त तापाला हा गोया घ्या कामाला. हा चला बा ते पा बरं काय आहे तर चला बरं उठा बरं. बरं चला सरपंच चला. दरवर्षी काही ना काही काढतातच बा फुसकुट लोक. हे सारे वैदी आहे त्या संघटनेमध्ये. मजूर म्हणजे बेकार व्हायला काम. या बुड्याने जर असं 5-5, 6-6 एकर जर वार घेतलं तर हे शेतकरी हिटगावतील नाही. हा ते म्हणतील हे डोंगरे 6 एकर वार घेऊन राहिले तुम्ही जवान असल्यावर 2-2 एकर वार घेऊन राहिले. हा आपली म्हणजे नाचक्की होईन ना. मग आपली संघटना बनवून फायदा काय. हे संघटने विरोधात जाऊन राहिले ना बुड्डे. शिवलाल भाऊ हे म्हणजे आपल्या नाका टिचून काम करून राहिले बुडे. याचा बंदोबस्त बसा लागते आपल्याला. गड्या शिवलाले बरोबर नेले त्या डोंगरीचं. हे भाऊपणा करून राहिले बुडे. शिवलाल भाऊ शेतकऱ्याला काय जेवढं काम केलं तेवढं कमीच आहे. हे काय हे शेतकरी आपल्याला ढोबरायला तयार आहेत. म्हणजे 500 रुपये रोज द्यायला म्हणजे आपल्याला इकत घेतलं का जाईना. त्याला असं वाटतं शेतकऱ्याला की दिवसभर काम केलं पाहिजे रातभर काम केलं पाहिजे आपल्यासाठी असं व्हायला. पण या डोंगरेला समजत नाही ना. या डोंगऱ्याला ढोबरून घेऊन राहिले ते. आणि डोंगरेला कसं आहे गोड बोललं की कसं करू काम करतात. थांबा या बुड्डेचा बंदोबस्त बसू आपण. येऊ द्या ना त्या बुड्डेला. येऊ तर द्या गावात येऊ द्या ना. फक्त गावात आले की बस झाला द्यायचा कार्यक्रम. चांगली शान काढतो त्या बुड्ड्याची. आता बा कसे काय काम करून राहिले तुम्ही संघटने विरोधात कसे जाऊन राहिले. बुड्डेचाच नाही बायाला बी सांगा लागते. गावामध्ये बायाची बी मिटिंग घ्या लागते शिवलाल भाऊ. काही बाया बी कसं 250 रुपये रोजात जाऊन राहिल्या आणि 8 ते 2 जाऊन राहिल्या.
गड्या लय लोक नियम मोडून राहिले ना आपला. हा आपली मजुराची संघटना आहे हं? पण हे लोक नियम मोडून राहिले. आपण नियम करून दिले नाही यायले समजायला पाहिजे की नाही आपण कोणासाठी करून राहिलो होतं, मजुरासाठी करून राहिलो की नाही. पण हेच नियम मोडून राहिले ना. लाल आपल्याला साऱ्याची मीटिंग घ्यायला लागते आणि साऱ्याला एकदा साऱ्याचे कान उचला लागतात. त्याला खडसून सांगा लागते तुम्ही जर नियम मोडला तर याच्यावर दंड घेऊन काहीतरी असं आकारा लागते आपल्याला. हो करू सारेच म्हणजे आपण मीटिंगच घेऊ याच्यावर. पण पहिले आता या बुडेचा कार्यक्रम करू. हे बुडे कसे जास्त वावर घेतात, जास्त काम कसे करतात. परंतु या बुड्याला गरजच नाही ना काही अगोपणा करायची. बरे आहेत ना गावात वठे राखेल CCTV, पण हे कामाला जाऊन राहिले खाली. पण कामाला जाऊन बी राहिले तर मी म्हणतो एकर भर वावर घ्या म्हातारापणाच्या वयामध्ये. 6 एकर वावर घेऊन राहिले ते डवऱ्याचं. बुडे जर 6 एकर वावर घेऊन राहिले तर शेतकरी आपल्यापासून जवान माणसापासून काय अपेक्षा करणार आहे की बा बुडे जर 6 एकर घेतात तर जवान पोराईनं 8-9 एकर वावर घेतलंच पाहिजे. पैशावर असतात पोरं. असं होईल ना मग. हे बरोबर गुण राहिला गळ्याच्या त्या तू. हा बरोबर गुण राहिला तू. कसं आपल्याला म्हणतील ना लोक टोमने मारतील तुमच्यापेक्षा तर बुडे पुरलेले को तुम्ही ऐदी आहे काम नाही करत असं होईल ना शिवला. थांबा ना तुम्ही त्या बुड्याला घरी तर येऊ द्या, गावात तर येऊ द्या. गावात आले की सांगतो ना ते काय आहे तर कसे काम करतात ते तर खप पुढे धाव. अरे शेतकरी आपल्याला हसून राहिले. जवान पोरे 2-2 एकर वावर घेऊन राहिले, बुडे 6 एकर वावर घेऊन राहिले. आता वावरात आपण फिरलो नाही का, गेलो नाही का त्या बुड्याच्या तर सारे दात काढत नाही. सरपंच तर पहिले दात काढे, तो रामदेव बी दात काढे. तुला लयचा बंदोबस्त बसा लागते. चला त्या बुड्याला भेटू पहिले. कारबा काय लावलं हे तुम्ही न करणं. गावामध्ये हा तितंबा असा. चला बरं भेटू बरं. रस्त्यातच घेतो त्या बुड्याला आता चौकात. हा शिवलाल भाऊ चौकातच घ्यायला लागतात ते, चौकातच पकडा लागतात बुड्या. आता पाहिजे शिवलाल 12 वाजले पण अजून बुड्या आले नाहीत कामावर. सांग मग आता नियम मोडला की ना आपल्या मजूर संघटनेचा नियम मोडला ना. बरोबर नाही ना. मग शेतकरी काय म्हणतील बुडे 12 वाजले काम करून राहिले, तुम्ही कोण 11 वाजता घरी जाता. 500 रुपये आमचे फुकायचे आहेत का, असं होईल ना ते. तुम्ही चाला तसंही फक्त चला माझ्यासोबत. शिवलाल भाऊ मी जातो इकडे बायाच्या. बाया जमा करतो, त्याची मीटिंगची व्यवस्था करतो मी इकडे. तू जाय आणि बबन जाय. आम्ही इकडे पाहतो या बुडेचा काय तिथंबा आहे. हा मी जातो इकडे. तुम्ही पहा इकडे. हो जा तुम्ही जा. शिवलाल भाऊ चांगली शान गाळा आहे बुड्याची. म्हणजे हे डबल कामाला गेलेच नाही पाहिजे कोणाच्या. चला तुम्ही फक्त चला. सांगतो त्या बुडेला समजून आता. हो माय शांता चालली हो. माय आता शांताला सांगा लागेल. शांता इकडे यावं. बोला ना आता काय म्हणता, कायसाठी आवाज दिला? काय माय आता पहिल्यासारखा जमाना नाही राहिला बाई. ह्या नवीन सवीन पोरी काही ऐकत नाही बापा. त्याच्याच मनानं हाणतात. नुसतं रोजदारी वाढून मागतात आणि काम करतही नाहीत जसं पाहिजे तसं. आता कायच करा बाई, आपले हात टेकले आता त्याच्या पुढे. आता नवीन सोबत आता तुम्ही जुन्या बी झाल्या बापा सामील त्याच्यात. तुम्हाला नाही समजायला पाहिजे काय? जरासक तुम्ही आता आटून तटलो असं जरासक जास्त घेत नाही बापा. निंदन म्हणा काही म्हणा. पहिले किती निंदत जा तुम्ही. आटून तटलो पात राहिले तर काय म्हणत जा की चला पुरून टाका बरं बाया. हो एवढं करा बरं, एवढं करावंच लागते आपल्याला. आणि आता बायानं म्हटलं की झालं आपलं. हा बापा झालं आपलं. तुम्ही असं ना म्हणत की आटून तटलो घ्या. मग आता तुम्ही त्याच्यातच आहे. हो शांता आता सांग, मी एकटी पडली त्याच्यात. आता मी काय बोलू त्याले. त्या टायमाच्या जरासं काही वर घेत नाही. त्या उठतात आणि सांगा आता मी म्हणतो त्याले करावं तर ते म्हणतात की तुम्हाला सवय आहे उरापोटावर घ्यायची. तुम्ही निंदा म्हणतात, आमचं काम झालं, आमचा टाइम झाला, आम्ही चाललो. अशा करतात ना त्या. डायरेक्ट बोलतात ना आपल्याला. अरे बाबा ते काही सांगू नका मला आता. हो शांता तसं नाही ना माय बाई. आता कसं महागाई बी वाढली ना. आता किराणा किती, शेंगदाणे तेल किती वाढलं. त्याच्या मानानं कसं आता रोजदाऱ्या वाढल्या ना. 300 रुपये रोज म्हटलं म्हणजे काही जास्त नाही ना. त्या आम्हाला काही समजत नाही काय, आम्ही काय बुचाव काय. आम्हाला समजते ना महागाई हाय हे आहे. पण कसं आता मालाले भाव नसते ना शेतकऱ्याच्या बी. शेतकरी बी काय करीन. ते तुम्ही खाता बा तेच आम्ही बी खातो. असं नाही की तुम्ही वेगळं खाता आणि आम्ही वेगळं खातो बापा. तुमचा किराणा लय महाग होते ना आमचा सस्ता होते असं काही आहे काय. सगळं सारखंच आहे ना, महागच आहे. हो शांता बरोबर आहे ते. बायाले असं वाटते बापा आता 2-2 रोजदाऱ्या कमवा. 7 ते 11 एक आणि मग 2 ते 5 एक. त्या तुमचंही बरोबर आहे ना. 2-2 रोजदाऱ्या करतात बाबायात. बरोबर आहे ना. महागाईच्या मानानं करायला पाहिजेत. आपलं काही म्हणणं नाही. पण कसं आता 7 ते 11 आता आपण धरा किती 300 रुपये रोज आहे. मग किती 300 रुपयात त्या किती पाथा लावतात. अर्धीच्या वरही नेत नाहीत ना बरोबर. निदान नाही तर 3 पाथा लागायला पाहिजेत तेवढ्या टायमात. पण बाया कुच्चरपणा करतात ना. 3 नोटा द्यायला लागतात बा कळकळ मोजून. त्याचा तर विचार करायला पाहिजे की नाही बायानं.
काय काय मग शेतकऱ्याची का फुकाची मजुरी आहे काय? अशाने शेतकरी लंबा नाही लागीन काय? निदान नाही तर अर्धीन एक पात लावतात तर हं? असं म्हणणं आहे बा माय शांता. हे आमच्यासारख्या बायाले समजते, पण ह्या नैतुरण्या पोरी ह्या नाहीत ऐकत ना. एक शब्दही ऐकत नाहीत ते आमचं, ते त्याचीच हाणतात. द्या माय बाई, तुमचं तुमच्याजवळ राहू द्या, माझ्याजवळ राहू द्या. जाऊ द्या, आपल्याला 2 दिवसाचं निंदन असते आणि कुठे टेन्शन घ्यायला पुरते बापा. जाऊ द्या, काय करा बाबा आता. हे पोरी ऐकत नाहीत खरं. जरा फक्त निंदन शिल्लक करायला पाहिजे ना, पण काहीच नाही ना. निरा अर्ध्या मंदाच्या वरही पात नेत नाहीत. आता आपण बोला काय आपण न्या खस असंही करता येत नाही. अरे गड्या शिवला, आता 1 वाजला अजून तरी बुडी येऊन राहिल्या का घरी? काय बरं हा? किती किती काम करतात हे सांग बरं. हा, आपण जर 11 वाजता म्हटलं आम्ही काम नाही करत, शेतकरी काय म्हणतील ते डोंगरे खायचे 1 वाजला काम करतात साया. पण तू 11 वाजले तर घरी चालला, 500 का फुकायचे आहेत का? असं होईन नाही का ते? खरंच गड्या शिवलाल, हे बरोबर नाही ले. बुडे नियम लावला आपला मोडणं. थांबा ना, येऊ द्या ना त्या बुड्याला. अटीस आली की चांगली शान काढतो, सटकच काढतो त्या बुड्याची. पान तुम्ही आता कसं आहे तर गड्या. मोतीराम पाय ना, संकटनाथ रस्त्यावरच उभी आहे बाबा. आपलीच वाट पाहून राहिले वाटतं गड्या. हे पाय ना. असू दे मग उभी. काय करावं लागते आपल्याला? काय घेणं देणं यायचं आपल्याला? हा, चल. अबे बाबा, यमासारखीच उभी आहेत ना ती. पाय ना, आपली वाटच पाहून राहिले जशी काही ते. पाय तो शिवला कसा पाहिजे तर. अबे काय भिवून राहिला बे? चाललं बे तू त्याचे का? आपण काय 2 4 5 खायलात काय? ते आहे तो इदी. आपण काय करशील त्याले? चा ते उरा. बाहेर शिवला आले रे बुडे. येऊ द्या. काय धंदे लावले हो तुम्ही बुडे बा? आता 1 वाजले, 1 वाजता डवरे सोडतात का? हा, आपल्या मजूर संघटनेचा 11 वाजताचा टाइम आहे. तुम्हाला माहित नाही काय? 11 वाजता घरी या म्हणून. हा, समजते की नाही काही तुम्हाला? म्हणजे मग तुम्ही कामच्या गळ्यात आणता का सर? हा, आम्ही 1 वाजता घरी येऊ की 5 वाजता या? तुले काय करावं लागते? घेणं देणं आहे आमचं. आम्ही काही तुमच्या संघटनेत नाही, फंगटनेत नाही. आम्हाला घेणं देणे तुमच्या संघटनेचं. तिकडे फॅक्टरी संघटना. संघटनेत तुम्ही कामाला जात नाही तुम्ही? हा, तुमच्या पायी आम्हाला भोगा लागीन ना इकडे. आम्हाला लोक हे करतील ना. हा, शेतकरी उरार बसतील ना आमच्या. ते बुडे काम करतात, तुम्ही काऊन नाही करत? हा, जो मजूर आहे, जो कामाला जाते, तो आमच्या संघटनेत आहे. हा, मजूर संघटनेत आहेच तो. पण आम्हाला ते भाषण शिकू नको. तुम्ही आहे ऐदी. हा, तुम्हाला लोक शेतकरी रोजगारी देतात, तरी तुम्ही त्याचा रगत पिऊनच राहिले, जीव घेऊनच राहिले. हा, ते काय तुम्हाला का 5,000 रुपये रोज देतील का रे? हा, काम करणं कवडी जण रोजदारी पाहिजे. आमच्या संघटनेचा नियम तोडून राहिले बुडे बा. सांगून राहिले तुम्हाला. हा, आम्ही अजिबात म्हणजे ऐकणार नाही तुमचं. बरोबर नाही हे तुमचं. बरोबर नाही हे काही तुमचं. हा, 6-6 एकर वावर कोणी घेत असते काय? हो रे हो, त्याची शेतकरी रोजदारी फुकाची आहे. हा, लोक 500 रुपये रोज घेता तुम्ही. 2 एकर वावर आणता. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. जेव्हा नाही तुम्ही. हा, शेतकरी काय पैसे त्याच्या घरी काय झाडाला लागतात काय? जीव घेऊन राहिले तुम्ही त्याचा. त्याले काय लाजा वाटणार झाले ओय दिले? लेको हो, निदान 4 एकर 5 एकर वावर घेतलं पाहिजे ना. 500 रुपये रोज घेता. तो रोजदारी मागायला तोंड वर करता, काम करायला मागे पुढे करता. तुम्ही जास्त बोलू नका. हा, नियम तो नियम. हा, अरे बुडेबा, किती कष्टाचं काम आहे ते. किती चक्रा मारा लागतात डवऱ्या मागे. 25-30 किलोमीटर फिरते माणूस. आणि तुम्ही म्हणता एवढं हाणलं पाहिजे, तेवढं हाणलं पाहिजे वावर. डवऱ्यावर वखरावर चांगली थंडीगार होते माणसाची. बैल हनू तुम्हाला काय समजते? हा, नाही रे बा, आम्हाला काय समजते? आम्ही आता अंड्यातून बाहेर निघलो, कोंबडीची पिलं. आम्हाला काय अक्कल आहे? नाही, सारी बुद्धी तुम्हालाच दिला. साऱ्या गोष्टी तुमच्याच जात ना. आम्ही काय बिनोकली लोक? हेंबाळ्या. आम्हाला काय रे? आम्ही बुज ब्याला राहणार. कडा तोंडात माझ्या दुधाची बोटणी होती का? पडली वाटते का ती? पडली रे बा. शिनी सांगत ते की आम्ही साऱ्या गावाच्या ऐदिया 500 रुपये रोज घेऊन बी आम्ही कामं करत नाही. आम्हाला फुकाची रोजदारी पाहिजे. फुकाचा गोठ्या पाहिजे खायले. बुडवा तसा विषय नाही ना. हे रगत पिऊन राहिले त्याने आपले. हा, म्हणून आपण टाइम बदला. तुम्ही समजून घेऊन जा काय काय गोष्टी. बुडवा राजा, तुम्हाला समजतच नाही. महागाई किती वाढली? महागाई म्हणजे खूपच झाली ना. गाडी भाडे वाढले, तेल झाकर मीठ मिरचू याचे भाव वाढले. तरी हे बुडे हाणून राहिली. या बुडेल काय आणा लागते रे घरी? दे रे घरी पलंगावर आहे तर खातात नाही घरी. नाही, आम्हाला काय काय आणायला लागते? आम्ही वारा खातो. बाबू, सारं समजते आम्हाला की बाबू महागाई वाढली, पण शेतकऱ्या मालाली भाव नाही बाबू. त्याचा विचार केला पाहिजे ना आपण. ती आहेत शेतकरी आहेत तर आपण. अरे गडे हो, तुम्ही एवढे संघटना करून राहिले, पण शेतकऱ्या भरोश्यावर आपलं पोट आहे बरं. हा,
त्याला आपण दुखवतो तो आपल्याला दुखवीन ना. हं? उद्या आपल्या घरी जेवारी नसते शेतकऱ्याच घरी जायला लागेल ना, घरी जायला लागेल ना आपल्याला पायरीवर जेवारी मागे आले. वरून नाही पडणार काही, वरून नाही पडणार ना ज्वारी गहू, त्याच्याच घरी जायला लागेल ना. त्यासाठी कसं आपल्याला एका गावात राहायला लागते, तर कामधंदे एकामेकाचे करावंच लागतात. 500 रुपये रोज घेऊन राहिले त्याबद्दल आमचं म्हणणं नाही ना, तसे कामं बी करा. महागाई वाढली हा भाग आहेच, बरोबरच आहे. पण कसं काय शेतकऱ्यांना वाढवली का महागाई, त्यानं वाढवली त्याचंच तोंड ठेसा ना. तुम्ही बोलून आले ते बरोबर आहे, ते काही चुकलं नाही तुमचं. पण कसं आता आपण कोणाच्या जीवावर होत सांगा, आपलं कोणाच्या भरोशावर पोट भरली. मग आपण रोजदारी कोणाला मागणारा, कोणाच्या कामाला चाललो आपण, शेतकऱ्यात चाललो ना. मग शेतकरी रोजदारी मागायला घेणार आपल्याला वाढून. अरे शेतकऱ्या रोजदारी मागू आपण वाढवून, पण तो कुठून आणीन? 4,000 रुपये सोयाबीनले भाव आहे, त्याच्या तुरीले 6,000 रुपये भाव आहे. हा, तो काय करी? त्याच्या किडनी इकीन काय, तुम्हाला पैसे देईन काय? काय गडे तुम्ही कसा विचार करता? दिन बी तर तेवढी रोजदारी तुम्हाला, पण मग तेवढा काम बी करायला लागेल ना तुम्हाला. हो बुढे बा, बरोबर आहे तुमचं. हा, शेतकरीच कुठून आणणार आहे? बरोबर बोलून राहिले तुम्ही. चला मग मित्र, उर्वरित भाग आपण जमलं तर उद्या पाहू. नाहीतर मग हा विषय क्लोज करू. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.